नमस्ते, इयत्ता 10वी. आज आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये पायथागोरस प्रमेय शिकणार आहोत. अतिशय महत्त्वाचा आहे, जाता जाता 3 मार्क्स मिळवून देणारा आहे. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मामी क्लासला. थँक्यू. चला तर मग पायथागोरस प्रमेय आपण पाहूया. पायथागोरस प्रमेय काय आहे तर कर्णाचा वर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. काय काढायचंय? काटकोन. कसं सिद्ध करायचंय बघा. दिलेलं काय असतं इथं, आकृती काढून घेऊया. काटकोन त्रिकोणामध्ये प्रश्न असा आहे, प्रश्न असा दिलेला असतो. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. असा प्रश्न दिलेला असतो. आता आपण काय करायचं, याच्यावरून प्रमेय आपल्याला 3 मार्कासाठी हे शक्यतो पडतच असतं बाळांनो हे प्रमेय बऱ्याच वेळेला. त्यामुळे तुम्ही याचं प्रॅक्टिस करून ठेवा. आणि प्रॅक्टिस करण्यासारखा अवघड नाही आहे, सोपं आहे. ए बी सी आणि इथं डी आहे. सगळं काही आपल्याला पक्षामध्येच दिलेलं आहे. काय दिले? पक्ष काय लिहायचं? हे जे दिले ते फक्त ह्याच्यामध्ये मांडायचं. त्रिकोण ए बी सी हा काय आहे? काटकोन त्रिकोण लिहायचं. त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण. म्हणून कोण ए बी सी बरोबर 90 अंश. बरोबर का? ए बी सी बरोबर 90 अंश एवढं दिलेलं आहे. आता काय साध्य करायला सांगितलेलं आहे? साध्य करायचं म्हणजे साध्य कुठून आहे तर कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या बेरजेच्या वर्गा इतका असतो. हे काय आहे आपलं? इतर दोन राहिला हा. इतर दोन बाजूंच्या इथं 2 राहिलाय शब्द. 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता बघा साध्य. कर्ण कोणता आहे याच्यामध्ये? एसी. म्हणून एसीचा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. आहे ना सोपं? कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या बेरजे इतका असतो. आता रचना काय काढली आहे बाळांनो याच्यामध्ये? हा बीडी लंब काढलेला आहे. एवढीच रचना केली ना त्रिकोण एबीसी मध्ये. ते लिहायचं. काय लिहायचं तर बिंदू बी मधून रेख बीडी हा काय काढला? लंब काढला. बिंदू बी मधून रेख बीडी हा लंब काढला. तो कसा आहे लंब? ए डॅश डी डॅश सी आहे. एवढीच रचना आहे. बिंदू बी मधून रेख बीडी हा लंब काढला. रेख बीडी हा एसी ला लंब काढला. किंवा रेख बीडी असं लिहूया. रेख बीडी लंब कर्ण एसी असं लिहूया. त्यामुळे शॉर्ट फॉर्म होते. बिंदू बी मधून रेख बीडी लंब कर्ण एसी काढला. तो ए डॅश सी असा एक रेषी येतो. कळालं ना? का अवघड आहे का? चला तर मग आता काय शिकूया? सिद्धता. रचना झाली, पक्ष झाला, साध्य झाला. आता काय शिकायचं? पुस्तकामध्ये हे तुम्हाला सोडवून दिलेलं असतं, परंतु कसं असते असं सांगितल्यावर थोडंसं समजून जातं पटकन. आता पहिल्यांदा जे काय दिलेलं आहे रचनेमध्ये, काय ती रचना आधी लिहून घेतली पाहिजे. त्रिकोण ए बी सी मध्ये काय म्हणायचं? रेख बीडी लंब कर्ण एसी. बरोबर का? रचना
रचना दिलेली आहे ना, ही रचना काढलेली आहे. आणि कोण ABC बरोबर काय आहे 90 अंश, हा पक्ष आहे. मग इथं बघा हा कर्ण काढले, त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कर्ण काढला. कर्ण काढल्यामुळे लंब काय झालं, त्रिकोणाची 3 भागात विभाजन झालं. ते त्रिकोणाची समरूपता आपल्याला शिकवायचं राहून गेले. बघा हा मोठा त्रिकोण किती 90 अंशाचे त्रिकोण तयार होते ते बघूया. त्रिकोण ABC हा एक तयार झाला, म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण हा एक तयार झाला. ADB त्रिकोण ADB समरूप त्रिकोण हा एक तयार झाला. BDC त्रिकोण BDC याला काय म्हणायचं, त्रिकोणांची समरूपता. काटकोन त्रिकोणांची समरूपता. काटकोन त्रिकोणांची समरूपता असं नाव द्यायचं याला बाळांनो, समरूपता. इथपर्यंत कळलं ना, किती सोपं आहे का अवघड आहे का. चला तर मग आता हे 2 त्रिकोण घेऊया. ह्या 2 वरून सगळं पुसूया म्हणजे लक्षात येईल, नाहीतर घेऊया 2 त्रिकोण. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB हा जर घेतला तर आपण समरूप त्रिकोणांच्या बाजू कशा मांडतो बाळांनो. आता फक्त काय लिहायचे आपल्याला, सिद्धता. कारण आपल्याला जागा हवी आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे. काय करायचं बघा, इथं सगळ्या बाजू लिहूया. AB छेद काय येणार आहे AD. त्यानंतर दुसऱ्या 2 बाजू कसे येणार, BC छेद DB बरोबर BC छेद DB. त्यानंतर कडेच्या 2 बाजू इथं AC छेद AB. आता इथं AB समान आहे ना, त्या 2 बाजू जवळ घेऊया. याला काय म्हणायचं, संगत बाजू. ह्या संगत बाजू आहेत बाळांनो. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात. मग ह्या 2 बाजू सेम आहेत, तिथं घेऊया. AB छेद AD बरोबर AC छेद AB. तिरकस गुणाकार करूया. काय होणार आहे बघा, AB चा वर्ग बरोबर AC गुणिले AD तयार होईल ना. ह्याला काय देऊया आपण, 1 आकडा. ला देऊया 1 आकडा. आता काय करायचं, दुसरा त्रिकोण घ्यायचा. दुसरा त्रिकोण कुठला, पहिल्या त्रिकोणाबरोबरच समरूप आहे. कुठला त्रिकोण घेऊया, ABC बरोबर हा पण आहे आणि ABC बरोबर हा पण आहे. मग त्रिकोण ABC समरूप त्रिकोण हा BDC घेऊया. समरूप त्रिकोण BDC सेम याच पद्धतीनं मांडून घ्यायचं. त्याच्या एकरूप बाजू कशा मांडायच्या, पहिली सगळ्या एकरूप बाजू कसं येणार, AB छेद BD बरोबर BC छेद DC बरोबर कडेच्या 2 बाजू कसे येणार, AC छेद BC. सेम असलेल्या बाजू कुठल्या आहेत, त्या इथं आहेत का. मग ह्या 2च बाजू घ्यायच्या. म्हणजे कसं येणार, इथं काय म्हणायचं, लिहिणं गरजेचं आहे. इथं आधार महत्वाचा आहे, संगत बाजू. हे असं का लिहिलं हे सांगणं गरजेचं आहे बाळांनो. मग काय यायचं, इथं BC छेद DC बरोबर AC छेद BC. तिरकस गुणाकार करायचा. कसं करायचं, या BC चा वर्ग बरोबर AC गुणिले DC. याला आकडा 2 आला ना, 2. आता 1 व 2 आहेत ना, यांची काय करूया, बेरीज. 1 आणि 2 यांची बेरीज करू. 1 व 2 यांची बेरीज कसं येईल, इकडची बाजू यांची बेरीज येईल. AB चा वर्ग अधिक काय येईल, BC चा वर्ग बरोबर इथं AC गुणिले AD अधिक काय येईल, AC गुणिले DC. इथं आपलं काम झालेलं आहे. आता बघा इथून पुढं काय करायचं, दोन्ही मध्ये AC आहेत. AC कॉमन काढूया. इथं काय राहिला, AD
अधिक इथं काय राहिला DC. मला सांगा या काटकोन पहिल्यांदा काटकोन त्रिकोण आपण अशी आकृती काढलेली ना अशी. याच्यामध्ये हा कर्ण होता. इथं काय होतं ABC आणि इथं D. AD अधिक DC ह्या दोन बाजूंची बेरीज काय होत्या बघा. इथं AD अधिक DC बरोबर ही पूर्ण बाजू झाली कोणती AC. मग ही तर AC गुणिले ह्या दोन बाजूंची बेरीज AD अधिक DC AC म्हणजे AC गुणिले AC चा वर्ग. मग AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग. पायथागोरसचं प्रमेय सोपं आहे की नाही. मिळून गेले की नाही 4 मार्क्स बाळांनो. अतिशय सोपं आहे. 3-4 मार्कासाठी पडेल. लक्ष द्या. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. फक्त कोणते काटकोन त्रिकोण एक समरूप आहेत ते लक्षात ठेवायचं.